कुटुंब जे आहे ते अजित पवार यांच्या पार्थिवासोबत या ठिकाणी विद्याप्रतिष्ठानला जाणार आहे। अजित पवार यांची बहीण आहे, जिनं सगळ्याच कठीण प्रसंगामध्ये अजित पवारांची साथ कधीच सोडली नाही। सुनेत्रा पवार यांच्यासाठी तर एक सगळ्यात मोठा आघात, हा अत्यंत वेदनादायी असा हा प्रवास असेल आज काटेवाडी ते बारामती असा या सगळ्याच पवार कुटुंबियांचा। कारण अजित पवारांची अंतिम यात्रा या ठिकाणाहून सुरू होते, निरोपाची यात्रा या ठिकाणाहून सुरू होत आहे। तर काटेवाडीकरांना सुद्धा अत्यंत हे जड जातंय अशा प्रकारे अजित पवारांना निरोप देणं। कारण एरवी अजित पवार काटेवाडीत आले, बारामतीत आले तर ते कायमच या सगळ्यांसाठी दादा म्हणून उपलब्ध असायचे। मात्र या पुढच्या काळात हक्काचे हे अजित पवार म्हणजेच लाडके दादा आपले या ठिकाणी पुन्हा येणार नाहीत, ही काहीशी एक भावना या सगळ्याच काटेवाडीकरांच्या मनात निर्माण झाली। त्यांचाच त्यातूनच त्या अजित पवार परत या अशा, दादा परत या अशा घोषणा हे सगळेच ग्रामस्थ देतात। ज्या ठिकाणी जेसीबी मधून दादांना मोठमोठी हार घातली जात होती, इथूनच आज दादांची ही निरोपाची यात्रा सुरू होते। अजित पवार यांच्यावर बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे। दादांचं संपूर्ण कुटुंब, त्याचबरोबर त्यांच्या आसपास असणारे सगळेच जण जे आहेत ते या रथावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि दादांची अंतिम यात्रा या ठिकाणाहून सुरू झाला। हा जो एक 10 किलोमीटरचा हा प्रवास आहे, हा कधी संपू नये असा आज त्यांच्या या सगळ्याच कार्यकर्त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना देखील या ठिकाणी वाटत असणार। दादांना अंतिम निरोप या ठिकाणी दिला जातोय। दादांचं अस्तित्व ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणाहूनच दादांची ही अंतिम यात्रा सुरू झालेली आहे आणि अंतिम निरोप जो आहे तो आता दादांना दिला जातोय। ज्या ठिकाणाहून सुरुवात झाली त्या ठिकाणाहून आता अंतिम यात्रा अजितदादांची सुरू झालेली आहे। अखेरचा निरोप या ठिकाणी अजित पवार यांना दिला जातोय। सर्व असं म्हणतात, अजितदादा अमर रहे या घोषणा ऐकू येत आहेत। कार्यकर्त्यांचा, भावनांचा आवेग किती मोठा असेल याची कल्पना आपण या ठिकाणी करू शकतो। ज्या ठिकाणाहून विजयी मिरवणुका निघाल्या, ज्या ठिकाणाहून मोठमोठ्या रॅली काढण्यात येत होत्या, त्याच रस्त्यावरून आज अजित पवारांची निरोपाची यात्रा सुरू झाली आहे। आणि काटेवाडीचा हे सगळे ग्रामस्थ जे आहेत ते आपण पाहतोय, या ठिकाणी अजित पवारांना हा अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। अत्यंत जड अंतःकरणानं काटेवाडीतले हे ग्रामस्थ घरातलेच एक असलेल्या अजित पवारांना निरोप देत आहेत।
ज्या काटेवाडीमधून दादांची विजयी रॅली निघाली होती किंवा ज्या ठिकाणाहून त्यांचा रोड शो सुरू झालेला होता, त्यावेळेला रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून दादा खरंच खुश झाले होते की लोक आपल्याला किती प्रतिसाद देत आहेत. दादांनी खरं तर आज असायला हवं होतं. त्यांना दिसलं असतं की किती कार्यकर्ते या ठिकाणी त्यांच्यावर प्रेम करतात. रस्त्याच्या दुतर्फा असलेली गर्दी अजित पवार यांनी परत यावं यासाठी टाहो फोडताना पाहायला मिळते. दादांना अखेरचा निरोप या ठिकाणी दिला जातोय आणि निरोपाची यात्रा या ठिकाणी सुरू झालेली आहे. एखाद्या नेत्याला कार्यकर्त्यांचं मिळणारं हे जे प्रेम आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं. दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की राज ठाकरे विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी पोहोचले. त्याआधी काटेवाडी इथे जाऊन त्यांनी अजित पवारांचं अंतिम दर्शन घेतलेलं आहे. सहवेदना त्यांनी व्यक्त केली. रितेश देशमुख, अमित ठाकरे यांनी देखील पवारांचे आशीर्वाद या ठिकाणी घेतले आणि त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होत असल्याचं म्हटलेलं आहे. तर नितीन गडकरी आणि पंकजा मुंडे हे देखील आता बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष ते देखील आता इथे दाखल झाले. काही वेळातच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत. तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे बारामतीत दाखल झालेले आहेत. काही वेळात या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा दाखल होतील. अजित पवारांना अखेरचा निरोप दिला जाईल. राज्याचं सगळं मंत्रिमंडळ हे बारामतीत त्या ठिकाणी उपस्थित असेल. ज्यांच्यासोबत कॅबिनेटच्या बैठका घेतल्या त्या अजित पवारांना हा अखेरचा निरोप देण्याची वेळ कालच्या विमान अपघातामुळे मंत्रिमंडळातल्या या सहकार्यांवर आली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बारामतीचा विद्याप्रतिष्ठानचा हा परिसर, राज्यभरातून आलेले हे सगळे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, लाखो लोकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक प्रकारे जनसागर आज बारामतीमध्ये या ठिकाणी लोटलेलं आहे. आतापर्यंत बारामतीचा विकास पाहण्यासाठी म्हणून देशभरातनं परदेशातूनही लोक या ठिकाणी येत होते. मात्र आज अजित पवार म्हणजे बारामतीच्या विकासाची नीव शरद पवारांनी ठेवली. मात्र अजित पवारांनी त्याचा कळस चढवला असं म्हणावं लागेल. तर देशभरातनं कार्यकर्ते नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. शरद पवार आणि पवार कुटुंबातले हे ज्येष्ठ, दुसरीकडे मंत्री आता बारामतीत दाखल होत आहेत. तर अजित पवारांना अंतिम निरोप दिला जातोय. त्यांची ही काटेवाडीतून निघालेली अंत्ययात्रा आणि दोन्ही बाजूंनी आपण पाहतोय काटेवाडीकर त्याच्यासोबत चालत निघालेले आहेत. नक्कीच. आणि बारामतीचा हा रंगी आहे ज्या ठिकाणी आता विमानानं नेत्यांचं आगमन होतंय. तर चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे या ठिकाणी आपण पाहतोय. काही वेळातच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इथे येतील आणि त्यानंतर अमित शहा देखील येतील. प्रोटोकॉलप्रमाणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी अमित शहांसाठी थांबतील आणि त्यानंतर ते विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी येणार आहेत. तर दुसऱ्याकडे आपण पाहतो की काटेवाडीमधून दादांची निरोपाची यात्रा सुरू झालेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा अजूनही कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. दादांचा ताफा निघाला की त्यामागे मोटारसायकल घेऊन सगळे कार्यकर्ते निघत असत आणि आज दादांना जेव्हा शेवटचा निरोप दिला जातो तर या अंतिम यात्रेमध्ये सुद्धा हे सगळे तरुण कार्यकर्ते जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. अंतिम विदाई देत असताना सुद्धा, अंतिम निरोप देत असताना सुद्धा आमच्या लाडक्या दादाला आम्ही या ठिकाणी एकटं सोडणार नाही ही भावना कार्यकर्त्यांच्या मनात आहे. तर मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी आज अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत पोहोचले. दुसरीकडे कार्यकर्त्यांना अक्षरशः अश्रू अनावर होत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बारामतीत पोहोचलेले आहेत. विद्याप्रतिष्ठानचं हे आवार आपण या ठिकाणी पाहतोय. संपूर्ण कार्यकर्त्यांनी फुलून गेलेलं असं हे आवार आणि लाखो कार्यकर्ते आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तर थोड्याच वेळात अजित पवारांना अखेरचा निरोप दिला जाईल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा बारामतीत या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यावेळेला येणार आहेत. काल पंतप्रधान मोदींनी सुद्धा अजित पवार म्हणजे
सर्वसामान्यांचा आशा आकांक्षांचा एक नेतृत्व होतं असं म्हणत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिलेली होती. पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असं पंतप्रधानांनी ट्विटही केलेलं होतं. शरद पवारांशी त्यांनी फोनवरही संवाद साधलेला होता. दुसरे दृश्य आपण पाहतो विद्याप्रतिष्ठानच्या इथली आणि लाखोंचा जनसमुदाय जनसागर या ठिकाणी अजितदादांना निरोप देण्यासाठी इथे लोटलेला आहे. तर दुसरीकडे अजितदादांची निरोपाची यात्रा या ठिकाणी सुरू झालेली आहे. माणूस जन्माला येतो त्यानंतर त्याचा एक एक विकास ज्या प्रकारे घडत जातो, मात्र मातीशी असलेली नाळ त्याची नेहमीच घट्ट राहिलेली असते आणि तिथूनच त्याचा हा अंतिम प्रवास जो आहे तो सुरू होत असतो. तसा अजित पवारांचा हा अखेरचा प्रवास हा काटेवाडी या ठिकाणाहून सुरू झालेला आहे. आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये अजित पवारांनी अनेक खाच खळगे पाहिले, अनेक संकटांना ते सामोरे गेले, कधी आनंदाचे क्षण देखील अनुभवले आणि त्याच रस्त्यांवरून ज्या रस्त्यावरून अजित पवारांनी आपल्या विकासाची गाडी या ठिकाणी धावायला लावली होती, त्याच ठिकाणाहून अजित पवार यांची ही निरोपाची यात्रा निघालेली आहे. जसं दादा अगदी भरात असताना म्हणजे उपमुख्यमंत्रीपद अर्थमंत्रीपद असं भूषवत असताना, पुण्याचं पालकमंत्रीपद भूषवत असताना, अनेक निर्णय घेत असताना हे सगळे कार्यकर्ते दादांच्या सोबत होते. ही दादांची ताकद होती आणि आज ज्यावेळेला दादांचा अखेरचा प्रवास सुरू झालाय त्यावेळेला हेच कार्यकर्ते अगदी धावत का होईना त्यांच्या या अखेरच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत.